मी तेजस्विनी कल्याणराव अवरगंड, वर्ग 5वा. आज मी एक पात्री नाटक सादर करून दाखवणार आहे. त्या एक पात्री नाटकाचे नाव आहे मी श्रीकृष्ण बोलतोय. मथुरेच्या कारागृही बंदी पिता वासुदेव, माता देवकी. मी भगवान विष्णूचा 8वा अवतार. माझा जन्म अष्टमीचा. उघडली दारे, गळली बंधने, मी बाबाच्या डोईवरी चाले. यमुनेचा पूरही माझ्यासाठी ओसरे. शेषनाग माझ्या मस्तकी आनंदाने डोले. आनंद उत्सव गोकुळासी, बाबा नंदा घरी सौख्य परवरी. यशोदा मैया खेळवी मला, सारे देव जमले माझ्या अंगणी. दही दूध लोणी चोरी केली मी माझ्या स्वगड्यांसाठी. द्रौपदीचा बंधू झालो मी, तिचे वस्त्रहरण रोखून. 16 सहस्त्र पत्नी असून मी सदा ब्रह्मचारी. मीरा म्हणे मला प्रभू गिरीधर नागर, भावा वाजवी मी कृष्ण मुरारी. कुरुक्षेत्र युद्ध होवी, अर्जुन न धरी धनुष्य बाण. भगवत गीता सांगे मी अर्जुनासी, चराचर विश्वव्यापी मीच, तू मलाच. मी श्रीकृष्ण, भगवान विष्णूचा 8वा अवतार. पृथ्वीवर ज्या वेळेस धर्मावर संकट येईल, पाप वाढेल, असत्य वाढेल, अत्याचार वाढेल, तेव्हा माणसाच्या रूपात भगवान ह्या पृथ्वीवर जन्म घेतात ना. त्यानुसार मी कंसाचा वध करण्यासाठी माणसाच्या रूपात ह्या पृथ्वीवर कृष्ण म्हणून अवतार घेतलाय. कंस हा मथुरेतील राजा होता. तरी पण तो तेथील जनतेवर खूप अन्याय, अत्याचार करू लागला. सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले होते. म्हणून मथुरेतील जनता माझ्याकडे प्रार्थना करू लागली. म्हणून मी वासुदेव व देवकीच्या पोटी मथुरेत जन्म घेतला. काही कारणामुळे मला नंद बाबा व यशोदा मैयाकडे गोकुळात राहावं लागेल. अखेर मी कंसाचा वध केला. सत्याचा असत्यावर विजय मिळवून दिला. मथुरेतील जनतेला कंसाच्या अत्याचारापासून मुक्त केले. आज तुम्हाला मला समजून घ्यायचं असेल, म्हणजे तुमच्या श्रीकृष्णाला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला मी सांगितलेली श्रीमद भगवद्गीता समजून घ्या. तुम्ही तुमचे जीवन जगत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात जितके प्रश्न पडतील ना, त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माझ्या श्रीमद भगवद्गीतेत सापडेल. हे वचन आज मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमचे जीवन जगत असताना ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग ह्यापैकी सर्वात जास्त महत्त्व कर्मयोगाला द्या. तुम्ही तुमचे कर्तव्य कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. चांगल्या कर्माला चांगली फळं व वाईट कर्माला वाईट फळं देण्यासाठी मी तर सदैव समर्थ आहे. मी माझ्या भगवद्गीतेचा सार 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात मांडले. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचिः. मी पुत्र यशोदा मैयाचा की देवकीचा? मी तर अंश ह्या आधी मातेचा. मी बंधू द्रौपदीचा की सुभद्रेचा? मी तर बंधू सर्व समस्त स्त्री जातीचा. मी मित्र अर्जुनाचा की युधिष्ठिराचा की भीमाचा की नकुल सहदेवाचा? मी तर मित्र माझ्या सुधामाचा. मी शत्रू कंसाचा की जरासंधाचा की दुर्योधनाचा? मी तर शत्रू मानसातल्या दृष्ट प्रवृत्तीचा. मी या जगाचा की परमात्म्याचा? मी तर प्राण अनुरेणूचा. मी तर चालक ह्या विश्वाचा. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्रयव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मपेकं तस्य देवस्य सेवा. ह्या धर्तीवरील माझ्या मुखातून गायले गेले
केलेले एकमेव शास्त्र श्रीमद भगवद्गीता. ह्या धर्तीवरील एकमेव देव देवकीचा पुत्र श्रीकृष्ण. ह्या धर्तीवरील एकमेव मंत्र हरे कृष्णा हरे कृष्णा. ह्या धर्तीवरील एकमेव कर्म माझी सेवा म्हणजे श्रीकृष्णाची सेवा. धन्यवाद.